नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोबगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आलो आपण गंगानंद गौसंवर्धन गोशाळा, घोसला, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. समाधान पाटील यांच्या शेतावर नैसर्गिकरित्या यांनी आपल्या देशी गाईचे जतन करून देशी गाईचे पासून मिळणाऱ्या साधन संपत्तीपासूनच आपली शेती त्यांनी उभारलेली आहे. नैसर्गिक शेती कशी करायची तर यांच्याकडे अवश्य एकदा भेट द्या. नैसर्गिक साधन संपत्तीपासून नैसर्गिक व आपल्या देशी गाईच्या त्यांच्याकडं देशी गाईचे बीड आहेत, जो लाल कंदारी आहेत आणि त्याच्यातूनच त्यांनी आता बघू शकतात ही पेरूची बाग आहे. आता ही पूर्ण ऑर्गॅनिक आहे. म्हणजे याच्यावर कोणते कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा रासायनिक खतांचा वापर न करता यांनी बनवलेले. आज आलेलो आम्ही एका कार्यक्रमासाठी. दादा लाड कापूस संशोधन प्रोजेक्टच्या अंतर्गत तिथे कार्यक्रम होता आज कृषी दिनानिमित्त. तर आज मला हे व्हिडिओ करावासा वाटला की भाऊनं केलेले कामाचं हा. आता तुम्ही बघू शकता बांधाच्या कडीनंच बघू शकतात पूर्ण भाजीपाला आणि फळझाडं लावलेले आहेत. जसे की पेरू लावलाय. पेरू तर समजा त्यांचं बागच आहे पेरूची, पण बाजूच्या झाडाला त्यांनी पपई लावली आहे, जांभळाची लावले आहेत, आंब्याचे रोपं लावलेले आहेत, केळी आहेत. म्हणजे इथं रानातली पाखरं सुद्धा इथं सुकावलेली आहेत. अशी ही नंदनवन अशी बाग आहे. आता हे त्यांची हळद आहे, आता ही अद्रक आहे, ही पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि ते आता सोलर सिस्टीमनं ठिबकच्या साहेब म्हणजे तंत्रज्ञानातून नैसर्गिक शेतीचा वापर यांनी केलेला आहे. ही बघू शकतात केळी आहे, नैसर्गिकरित्या पिकून केळी विकल्या जाते. आता ही गाईचा गोठा आहे. आता ही क्लिनिंग चालू आहे यांची. आता गाईच्या गोठ्यातलं शेण सुद्धा यांच्याकडे आहे ना पैसे देऊन जात आहे. हो, खरं आहे. गाईच्या गोठ्यातलं शेण सुद्धा यांचं पैसे देऊन जात आहे. तुम्ही ते पुढे बघूतच की कसे पैसे मिळतात ह्या शेणापासून. हा हा लाल कंदारी जातीचा हा वळू आहे. प्युअर ब्रीड आहे. बघू शकता त्याची शायनिंग कशी आहे. त्याच्यावरच कळतो की तो लाल कंदारी हा बीड आहे, जो मराठवाड्यातला प्रसिद्ध असा वळू मानला जातो लाल कंदारी. तो हा त्याचा लाल कंदारीचं वासरू आहे. आणि आता हे बघा, आता तो जो गोट्यातलं शेण होतं त्यांनी इथं आणून स्टोअर केलं. आता त्याला पाण्यातून मिक्स करून पुन्हा यांनी ते शेण उचलालेत आणि त्याच्यापासून ते गवऱ्या बनवायलेत. एक साईजच्या गवऱ्या बनतात त्यांच्याकडं, एक साईज एक नमुना, जे की पॅकेजिंग करून तो सेल करता आली पाहिजे. एक गौरी जाग्याहून त्यांची ₹5 किंमत येते तिची. ₹5 किंमत येते त्या गौरीची. तुम्ही बघू शकता गौरी जे आपण हिंदीमध्ये त्याला उपले म्हणतात, की ते अंत्यविधीसाठी किंवा होम हवनसाठी किंवा बाकीच्या बी काही हॉटेल्समध्ये याच्यामध्ये त्यांना ते लागत आहे. आणि ते घेऊन जात असतात, त्याचे बी विक्रेते असतात. तर ही गौरी मुंबईपर्यंत जाते, आपल्या मुंबई मोठ्या शहरापर्यंत जाते यांची गौरी. तर ही बघू शकतात किती मोठी जाड आणि ठोकर अशी गौरी आहे. आणि हे आता ती सिस्टीममध्ये त्या साच्या टाकून ते बनवत आहे. आता हे एका दिवसाला कमीत कमी एक 400 ते 500 गौऱ्या बनवतात. साधारण 400 ते 500 गौऱ्या हे बनवितात. आणि एक लॉट झाल्याच्या नंतर दुसरा लॉट वाळायला सुद्धा ठेवतात ते. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी या चौथ्या दिवशी उन्हाच्या ह्याच्यावर आहे. आता हिवाळी दिवस आहे तर थोडा वेळ लागतोय, पण उन्हाळ्यात 2 दिवसात ती तयार होते. आता ही दुसरा दिवस आहे, त्यांनी बघू शकतात पलटी करून केली आणि पलटी करून नंतर उभा करून ठेवली आहे, जे की तिला जास्त लवकरात लवकर ती ड्राय होणार. आणि ड्राय होऊन ती वाळून कडक झाली की ती विक्रीसाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता ह्या गवऱ्या आता ह्या झालेल्या आहेत आणि ह्या गवऱ्या तयार आहेत. आता हे माल जाण्यासाठी तयार आहेत. इतका हेवी मटेरियल आहे, जवळपास 400 ते 300 ग्रामची एक गौरी आहे आणि फार जाड आहे. आता हे बघू शकतात पूर्ण त्यांनी गौऱ्या थापून ठेवल्यात. आता दुसरा एक साईड झालेली आता. आता ही साईड काढणार ती तिकडं वाळायला टाकणार. आता ते थापून त्यांचं झालेलं आहे. तर तसेच आम्ही त्यांच्या पेरू नैसर्गिक पेरूचं बघतो काय तर इतके सुंदर पेरू आहेत. आणि साईज बी बघू शकता, त्याला कोणतंही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक खते नसताना प्युअर ऑर्गॅनिक पेरू आहे. त्या पेरूची इतकी डिमांड आहे की आम्हाला आज भाग्य आमचं ते जे खायला आम्हाला भेटले आज. त्यांनी बागेत सापडून आणले. इतकी खावायसे वाटत होते पेरू, असं म्हणतो ना, ती टेस्ट मला आहे ना अजून बी मी आयुष्यात नाही घेतलेली अशी टेस्ट होती त्या पेरूची. तर प्युअर अशी पेरू होते. त्याच रीतीनं बघू शकतात की इथं कार्यक्रम असल्या अंतर्गत जेवणाची मेजबानी चालू होती.
आमच्या इकडं जास्त डाळबाटीचा बेत असतो संभाजीनगर साईडला. तर आता हे उपळे जे आपले ते उंडा आहेत ह्याचे डाळबट्टीचे, ते उकडून घेतलेले आहेत आणि नंतर त्याला तळतात. आता हे वरण बघा नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्यांनी ते फ्राय कराय आपलं ते काय म्हणतात त्याला रईनं हाटून घ्यायले. ते रईच्या जागी त्यांनी ड्रिल वापरली. आता हे आमची डाळबाटी तयार झालेली आहे. तर आम्ही डाळबाटीचा स्वाद घेऊन कार्यक्रमाला बसून कार्यक्रम करून आम्ही त्यांच्यासोबत बोलून आम्ही तिथून निघालो. तर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.